नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात सुरेश वैद्य यांची कादंबरीचं नाव आहे पुन्हा एकदा. आणि या कादंबरीच्या माध्यमातून पुन्हा एकदा वैद्य सरांचा लाडका हिरो विक्रम राजे तुम्हा सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. ही कादंबरी मला वाचायची परवानगी दिली याबद्दल सुरेश वैद्य सरांचे आणि ही कादंबरी मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल मंदार गोरे सरांचे मनापासून आभार मानतो. आणि तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा तुम्ही आत्ता पहिल्यांदा चॅनलवर आलेला असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा. चला श्रोते हो, सुरू करूयात सुरेश वैद्य लिखित पुन्हा एकदा भाग पहिला. सतीश भटनागर एकेकाळचा माझा फार चांगला मित्र होता. बराच काळ आम्ही दोघांनी एकत्र घालवलेला होता. एक उत्कृष्ट लेखक म्हणून तो माझ्या चांगल्या परिचयाचा होता. फार चांगलं लिहायचा तो. त्याच्या 10-12 कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या होत्या. त्याच्या कादंबऱ्यामध्ये भरपूर नाट्यमयता असायची. वाचकांना अक्षरशः गुंतवून ठेवेल अशी. आज ना उद्या हा चित्रपटसृष्टीत घुसणार याचा त्याच वेळी मी अंदाज बांधला होता आणि काही दिवसात तो खरा ठरला होता. हिंदी चित्रपटसृष्टीत चित्रपट कथालेखक म्हणून सध्या त्यांनी बऱ्यापैकी स्थान निर्माण केलं होतं. सतीश चित्रपटसृष्टीत घुसल्यामुळे साहजिक आमच्या भेटी आता पूर्वीसारख्या होत नव्हत्या. तो त्याच्या व्यापात आणि मी माझ्या. अर्थात पूर्वीसारख्या आमच्या भेटी होत नसल्या तरी आमची मैत्री तशीच कायम होती. अधूनमधून आपल्या एखाद्या नवीन चित्रपटाच्या मुहूर्ताच्या पार्टीचं आमंत्रण तो मला आवर्जून पाठवायचा. पण मला या असल्या फिल्मी पार्टीत मुळीच रस नसल्यामुळे मी ते जाणीवपूर्वक टाळायचो. मग कधीतरी 4-6 महिन्यातनं सतीशचा फोन यायचा. काहीशा तक्रारीच्या सुरात तो म्हणायचा, "अरे यार, तुझा पत्ता कुठे आहे? बरेच दिवसात भेट नाही. एवढं आवर्जून मी तुला पार्टीचं आमंत्रण देतो, तू कधी येत नाहीस." यावर मी त्याला पुढच्या पार्टीला अवश्य येईन म्हणून आश्वासन द्यायचो. अर्थात ते देतानाच ते न पाळायचं मी ठरवलेलं असणार ही गोष्ट वेगळी. सुरुवातीला मी 1-2दा सतीशनं दिलेलं आग्रहाचं आमंत्रण स्वीकारलं. मोठ्या उत्साहानं कौतुकानं मुहूर्ताच्या पार्टीला गेलोही होतो. सतीशनी माझं मिठी मारून स्वागत केलं होतं. माझ्या हातात ड्रिंक्सचा ग्लास देऊन बी कम्फर्टेबल असं म्हणून तो कुठेतरी बेपत्ता झाला होता. जमलेल्या गर्दीत 1-2दा त्याची मला झलक दिसली होती, पण त्या गर्दीतून स्वतःला मोकळं करून माझ्याकडे यायला त्याला संधीच मिळालेली नव्हती. परिणामी भरपूर बोर होऊन मी चुपचाप पार्टीतनं सटकलो होतो. दुसऱ्या वेळीही तसाच प्रकार घडलेला होता आणि त्या दिवसापासून मी या फिल्मी पार्ट्यांचा धसकाच घेतलेला होता. एक म्हणजे मला तिथे कोणी ओळखत नव्हतं. सतीशनी 2-4 माझी ओळख करून दिली असली तरी ती वाढवण्याचा मी प्रयत्न केला नव्हता आणि मी इथे उपराय हे लक्षात आल्यामुळे त्यांनीही माझ्याशी जवळीक साधायचा प्रयत्न केलेला नव्हता. दुसरं म्हणजे तिथला कमालीचा उभं गाडणारा बाजारीपणा मला भावलाच नव्हता. त्या दिवशी मला प्रथम जाणीव झाली की अशा पार्टीत तुम्ही दारू नुसती प्यायची नसते, तर इच्छा असेल तर तुम्ही दारूनं आंघोळसुद्धा करू शकता. ती रंगासारखी एकमेकांच्या अंगावर उडवून रंगपंचमी खेळू शकता, हातपाय धुवू शकता. आणि दुसरं म्हणजे त्या खोट्या चमचमत्या प्रकाशात 1-1 इंच जाडीचा मेकअपचा थर दिलेले तसेच नकली चेहरे मी पाहिले होते. माझ्या अंदाजाप्रमाणे त्या स्वर्गीय सौंदर्य असलेल्या तथाकथित लावण्यवतींचे चेहरे धुतले असते ना, तर त्यांचं किमान 1-1.5 किलो तरी वजन घटलं असतं. थोडक्यात या अशा फिल्मी पार्ट्यांचं माझं कौतुक लवकर संपुष्टात आलेलं होतं. तर मी आता भटनागरनं पाठवलेल्या अशा पार्ट्यांच्या आमंत्रणाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्यामुळे भटनागरची आणि माझी भेट होत नव्हती. म्हणूनच आज कसलीही पूर्वसूचना न देता भटनागरला माझ्या ऑफिसात आलेलं बघून मला मोठं आश्चर्य वाटलं होतं. मी त्याचं स्वागत केलं, मग नकळत विचारून गेलो, कसं काय येणं केलं? भटनागरनं कसलीही प्रस्तावना न करता सांगितलं, "आम्हाला तुझ्या मदतीची जरुरी आहे." माझ्या मदतीची? मी काहीसं चकित होत त्याच्याकडे बघितलं. "हो ना,
गेल्या 1-1.5 वर्षात तुझी भेट झाली नाही याचा अर्थ तू असा समजू नकोस की मला तुझ्या कामगिरीची काही माहिती नाही आहे. टाइम्समध्ये तू लिहिलेली एक एक लाईन मी वाचत असतो. गुंतागुंतीच्या ज्या केसेस तू सोडवल्या आहेस त्यावरून माझं असं स्पष्ट मत आहे की तू क्राईम रिपोर्टिंग सोडून चित्रपटासाठी सस्पेन्स स्टोरी लिहायला सुरुवात केलीस ना, तर तू एक यशस्वी चित्रपट कथालेखक होऊ शकशील. तसंही आजकाल हिंदी चित्रपटात सस्पेन्स पिक्चर बनवायचं फॅड सुरू झालंच आहे. साध्या सरळ फॅमिली ड्रामामध्ये सुद्धा क्राईम घुसवलं जातंय. पिक्चरचा विषय काही असो, इंटरव्हल नंतर त्यात एखादा खून अवश्य टाकला जातो आणि मग सस्पेन्स सुरू. एकटा नायक मग प्यारेलाल. त्याला मध्येच तोडत मी काहीसा हसून म्हणालो, तू जर मला फिल्म उद्योगाबद्दल सामायिक रिपोर्ट ऐकवणार असशील तर मला त्यात अजिबात इंटरेस्ट नाही आहे. आणि ज्या कारणासाठी तू माझ्याकडे आलायस ना, ते कारणसुद्धा तू विसरून जाशील बरं का. हो, आय एम सॉरी, भटनागर भानावर येत म्हणाला. मी काही न बोलता त्याच्याकडे बघितलं. मी तुझ्याकडे एवढ्यासाठी आलो आहे की तुला माझ्याबरोबर यायला हवं आहे. कुठे? बसंत स्टुडिओत. आत्ता? हो. तिथे काय आणि? बोकाडिया साहेबांशी मी तुझी थेट भेट घालून देणार आहे. बोकाडिया साहेब बसंत स्टुडिओचे मालक आहेत. 2 कोटी रुपये खर्चून बनवल्या जात असलेल्या एका बिग बजेट पिक्चरचे ते प्रोड्युसर आहेत. त्यांचं नाव तू ऐकलं असशील. भारतात निरनिराळ्या शहरात त्यांची 5 एअर कंडिशन थिएटर्स आहेत. नाही नाही, ते सगळं ठीक आहे रे, पण तू मला त्यांना भेटायला कशासाठी नेतोयस? अरे सांगितलं ना, आम्हाला तुझ्या मदतीची जरुरी आहे. नाही ते सांगितलं तू, पण मदत कशा प्रकारची? विकी, एक मोठी गडबड झाली आहे आणि यापेक्षाही आणखीन मोठी गडबड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मी बोकाडिया साहेबांना तुझ्याबद्दल सांगितलं आहे आणि ते ताबडतोब तुला भेटायला उत्सुक आहेत. अरे पण भानगड काय आहे? तू माझ्याबरोबर चल ना, भानगड मी तुला तिथे गेल्यावर सांगीन. अरे थोडा क्लू तर दे. हे बघ, मी तुला 5,000 रुपये द्यायची बोकाडिया साहेबांकडे शिफारस करेन. अरे मी पैशाचा क्लू नाही मागितला. हो हो, मला वाटलं. एनिवे, मी तुला सध्या एवढंच सांगतो. बोकाडिया साहेब बनवत असलेल्या आज का आदमी या बिग बजेट चित्रपटाचा हिरो प्रेम सागर आहे आणि त्याचा खून करायचा कोणीतरी प्रयत्न करतोय. आणि तू मला बोकाडिया साहेबांना भेटायला घेऊन जातोयस? तुझ्या लक्षात नाही आलं का विकी? अरे प्रेम सागर मेला तर नुकसान बोकाडिया साहेबांचं होणार ना. ते कसं काय? तुला ना फिल्म इंडस्ट्रीमध्ये फारसा इंटरेस्ट नाही आहे म्हणून तू हा प्रश्न विचारलायस. आता ऐक, प्रेम सागर हा आज का आदमीचा हिरो आहे. आज का आदमी 2 कोटी रुपये बजेटची फिल्म आहे. आत्तापर्यंत जवळजवळ 1.5 कोटी रुपये या पिक्चरवर खर्च झालेत. 3/4 पिक्चर पूर्ण झालं आहे. आता फार थोडं शूटिंग राहिलं आहे आणि त्यातले जवळजवळ सगळे शॉट प्रेम सागरवर चित्रित करायचे आहेत. आता विचार कर, अशा परिस्थितीत या प्रेम सागरचा खून झाला तर पिक्चरचं काय होईल? बोकाडिया साहेब तो अर्धवट शूट केलेला पिक्चर काय दिवाणखान्यात बसून बघत राहतील? अरे त्यांना सरळ सरळ रस्त्यावर येऊन भीक मागत हिंडायला लागेल. हां, आय सी. बोकाडिया साहेबांचा प्रॉब्लेम आत्ता माझ्या लक्षात आलेला होता. मग चल उठ, भटनागर उतावळ्या स्वरात म्हणाला. मी रिस्टवॉचमध्ये बघितलं, 4 वाजत आले होते. वास्तविक पाहता मी यात काय करू शकणार हे अजूनही माझ्या लक्षात येत नव्हतं, पण भटनागर माझ्याकडे मोठ्या आशेनं आला होता. त्यांनी बोकाडिया साहेबांना माझ्याबद्दल काय काय सांगितलं होतं कोणास ठाऊक. त्याच्या समाधानासाठी त्याच्याबरोबर जायला काहीच हरकत नव्हती. तसाही सध्या मी रिकामाच होतो. ओके असं म्हणत मी उठून उभा राहिलो. मी ऑफिसमधनं बाहेर पडलो. तू 1 मिनिट थांब, मी मोटरसायकल घेऊन येतो. मी पार्किंगकडे वळत भटनागरला म्हणालो, अरे तुझी मोटरसायकल राहू दे बाबा, मी गाडी घेऊन आलो आहे. मग ठीक आहे. आम्ही बिल्डिंगच्या बाहेर आलो. समोरच फुटपाथला लागून एक आलिशान इम्पाला उभी होती. आम्हाला बघताच कडक शुभ्र युनिफॉर्म घातलेला शोफर चटकन गाडीतनं बाहेर आला. मोठ्या आदमीनं त्यांनी मागचा दरवाजा उघडून धरला. आम्ही मागच्या सीटवर बसलो. एक हलकासा धक्का देऊन इम्पाला सुळकन पुढे सरकली. तुझी आहे? मी विचारलं. काय गाडी? अरे हो. नाही रे बाबा, बोकाडिया साहेबांची आहे.
चित्रपट कथा लेखक असलो ना तरी इम्पाला बाळगण्या इतकी इतकी माझी लायकी नाही आहे. माझ्याकडे आपली एक जुनी फियाट आहे. मी स्वतः ती ड्राईव्ह करतो. पण ती फियाट आज गॅरेजमध्ये पडली आहे. आज का आदमीची कथा तुझी आहे ना? हां, कथा, पटकथा, संवाद लेखक मीच आहे. आज का आदमीचा व्हिलन प्रशांतमुळे मला हा चित्रपट मिळाला आहे. विकी, खरं सांगू का? आजवर मी छोट्या बजेटच्या चित्रपटांचा लेखक होतो. हा पिक्चर जर चालला ना तर माझ्याही नशिबाचा दरवाजा उघडणार आहे. भटनागरच्या धडपडीमागचा खरा हेतू आता माझ्या लक्षात आला. बोकाडिया साहेबांप्रमाणे प्रेमसागरनं एवढ्यात मरू नये असं भटनागरला सुद्धा वाटत होतं. वसंत स्टुडिओच्या भल्या मोठ्या गेटमधनं इम्पाला आत शिरली. गेटवर उभ्या असलेल्या गोरख्यानं अटेन्शनमध्ये उभं राहून एक दणदणीत सलाम ठोकला. अर्थात हा सलाम त्यांनी मला किंवा भटनागरला मारला नव्हता, इम्पालाला मारला होता. कारण गाडी बोकाडिया साहेबांची होती आणि बोकाडिया साहेब त्या स्टुडिओचे मालक होते. बोकाडिया साहेबांबद्दल मला फारशी माहिती नसली तरी तो फिल्मी इंडस्ट्रीमधला एक नंबरचा निर्माता होता. भरपूर पैसेवाला माणूस होता एवढी माहिती मला निश्चित होती. गुरख्यानं ठोकलेला तो सलाम बघून नकळत माझ्या मनात आलं की गरिबी माणसाला किती लाचार बनवते. गरीब माणूस पैसेवाल्याच्या कारलाच काय त्याच्या कुत्र्याला सुद्धा सलाम मारायला तयार असतो. इम्पाला एका 2 मजली इमारतीसमोर येऊन थांबली होती. गाडी थांबताच शोफरची दार उघडण्याची वाट न बघता मी आणि भटनागर गाडीतनं बाहेर पडलो. इमारतीच्या समोर आणखीन 4-5 गाड्या उभ्या होत्या. त्यातल्या एका गाडीनं नकळत माझं लक्ष वेधून घेतलं होतं. अशी गाडी आजवर मी कधीच पाहिली नव्हती. लाल रंगाची छोटीशी स्पोर्ट्स कार होती ती. ती कुठल्या मेकची आहे हे माझ्या लक्षात येत नव्हतं, पण निश्चित ती भारतीय बनावटीची दिसत नव्हती. चल रे, माझ्या हातात हात अडकवून इमारतीच्या पायऱ्या चढत भटनागर म्हणाला. ब्युटिफुल, मी नकळत उद्गारलो. राणी, खरोखर सुंदर आहे ती. मी काहीसं गोंधळून भटनागरकडे बघितलं आणि मग म्हणालो, अरे मी कोणा राणीबद्दल नाही बोलत आहे, त्या लाल रंगाच्या विदेशी कारला उद्देशून मी म्हटलं. मग मी सुद्धा तिच्याच संदर्भात म्हटलं. ती गाडी प्रेमसागरची आहे. 4 महिन्यांपूर्वी आम्ही आज का आदमीच्या शूटिंगसाठी युरोपला गेलो होतो. प्रेमसागरनं ही गाडी इटलीहून आणली आहे आणि तो तिला नेहमी राणी म्हणून संबोधतो. अच्छा अच्छा अच्छा. तो तिला ना अगदी राणीसारखा जपतो बरं का. खरं तर त्याच्याकडे आणखीन 4 नव्या देखण्या गाड्या आहेत. पण जेव्हापासून त्यांनी ही राणी आणली आहे त्यांनी दुसऱ्या गाडीला हात लावलेला नाही. आजकाल तो नेहमी याच गाडीचा उपयोग करतो. ड्रायव्हिंग स्वतः करतो. वाय सी. अरे या गाडीने त्याला किती वेळ लावला आहे त्याचा एक किस्सा सांगतो तुला. भटनागर म्हणाला आणि राणीवर शेवटची नजर टाकून आम्ही इमारतीत शिरलो. कोणता किस्सा रे? कॉरिडॉरमधनं चालता चालता मी विचारलं. आज का आदमीचं युनिट घेऊन लोकेशन शूटिंगसाठी युरोपला जाण्यापूर्वी मुंबईमध्येच या चित्रपटातल्या एका पाठलाग दृश्याचं शूटिंग केलेलं होतं. कहाणीप्रमाणे व्हिलन हिरोईनला आपल्या ताब्यात घेतो आणि आपल्या साथीदारांच्या मदतीनं एका कारमधनं पळ काढतो. हिरो त्याचा पाठलाग करतो. मुंबईच्या रहदारीमधून सतत 8 दिवस मोठ्या मुश्किलीनं आम्ही हा शॉट घेतला. जेव्हा आम्ही युरोपचं शूटिंग आटोपून परत आलो तेव्हा प्रेमसागर हट्ट धरून बसला की पाठलाग सीनचं शूटिंग परत करा आणि त्यावेळी दृश्यात त्याला आपल्या या लाल गाडीचं म्हणजे राणी गाडी आहे ना तिच्यातनं तो ड्रायव्हिंग करतोय असं दाखवायला पाहिजे. अरे मी डायरेक्टर साहेबांनी बोकाडिया साहेबांनी सगळ्यांनी त्याला खूप समजून सांगायचा प्रयत्न केला की तो सीन पुन्हा शूट करताना खूप त्रास होईल, वेळ जाईल. कारण पुन्हा हिरोईनची डेट घ्यायला लागेल, व्हिलनची डेट घ्यायला लागेल आणि आधीच पिक्चर खूप रखडला आहे. पण प्रेमसागर काही ऐकायला तयार नाही. मग काय, झक मारत पुन्हा त्या दृश्यांचं शूटिंग करायला लागलं. आपल्याबरोबर आपल्या त्या लाडक्या गाडीला पडद्यावर दाखवायची त्याची हौस पुरी झाली. कमाल आहे. ह्या अशा मूर्खासारख्या मागण्या करतात हे लोक. मी चकित होत म्हटलं. इतर लोक नाही करत, प्रेमसागर करतो. कारण तो अभिनय सम्राट आहे. पण तुला एक सांगतो विकी, तो जेवढा मोठा अभिनेता आहे तेवढाच तो माणूस म्हणून अतिशय क्षुद्र आहे. त्याचे एक एक किस्से ऐकशील ना तर तोंडात बोटं घालशील. केवळ मूर्ख माणूसच असं काहीतरी करू शकतो.
मग डायरेक्टर अशा गोष्टींना ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही किंवा घेत नाही. अरे डायरेक्टरचं सोड रे, खुद्द बोकाडिया साहेबांना प्रेमसागरच्या कुठल्याही गोष्टीवर ऑब्जेक्शन घ्यायची हिंमत नाही होत. बापूंना तर तो किंमतच देत नाही. खरं सांगायचं ना तर बापू आज का आदमीचे नामधारी डायरेक्टर राहिलेले आहेत. त्यांच्या प्रत्येक शॉटमध्ये प्रेमसागर ढवळाढवळ करत असतो, जणू काही तो स्वतः फिल्मचा डायरेक्टर आहे. कुठला शॉट कसा घ्यायचा प्रेमसागर ठरवतो. आणि माझीसुद्धा अवस्था याच्यापेक्षा फारशी वेगळी नाही आहे बरं का. काही वेळा मी लिहिलेले संवाद तो सरळ कचऱ्याच्या टोपलीत टाकून देतो, स्वतःला हवा तसा सीन लिहायला सांगतो. अरे म्हणून तर मला सतत सेटवर हजर राहायला लागतं. एवढंच नाही, हिरोईनचा मेकअप, एक्स्ट्राचे ड्रेस तो स्वतः चेक करतो. सेटवर थोडंफार चुकलं तरी लहान मोठ्या कलाकारावर हात टाकायला मागे पुढे बघत नाही. अरे हे म्हणजे कमाल आहे. हे काहीच नाही आहे. भटनागरच्या मनातही प्रेमसागरवरचा राग खदखदत असावा म्हणून तो आता न थांबता बोलत होता. अरे फिल्मची हिरोईन आहे ना सुवर्ण, तिच्याबरोबरही त्याचं काही पटत नाही. सेटवर कितीतरी वेळा दोघांचं भांडण झालंय. खरं तर सुरुवातीला आज का आदमीची हिरोईन होती माधुरी, पण यांनी तिला काढायला लावलं, सुवर्णाला घ्यायला लावलं. पण आता दोघं एकमेकांची तोंड नाही बघत. आणि आता तो सुवर्णालाही आज का आदमीमधून काढून टाकायला बघत होता, पण पिक्चर आता जवळजवळ पूर्ण होत आलंय, त्यामुळे तिला काढणं शक्यच नाही. सध्याच्या परिस्थितीत जर सुवर्णाला काढून टाकलं ना, बोकाडिया साहेबांचं कमीत कमी 60-70 लाखाचं नुकसान होईल. आणि त्यात सध्याची अवस्था अशी आहे की दोघंही जेव्हा सेटवर येतात तेव्हा दोघांची तोंड दोन दिशेला असतात. आता तूच विचार कर, अशा परिस्थितीत हिरो हिरोईन कॅमेऱ्यासमोर येऊन प्रेमप्रसंग कसे रंगवणार. बिचारे बापू, शॉटची तयारी पूर्ण होईपर्यंत त्या दोघांच्या मध्ये फुटबॉलसारखी अवस्था होते रे त्यांची. ते कधी एकाचे पाय पकडतात, दुसऱ्यासमोर हात जोडतात. अरे एकाला खुश करण्यासाठी मस्का मारला की दुसरा नाराज होतो. बोकाडिया साहेबांसकट सगळ्या युनिटची अवस्था अशी झाली आहे, ज्या दिवशी आज का आदमीचं शूटिंग समाप्त होईल ना, त्या दिवशी आपण सगळ्यांना पेढे वाटू. काय सांगतोयस काय भटनागर यार. माझ्या डोक्यात चित्रपट कलाकार आणि चित्रपट व्यवसाय याबद्दल फार वेगळ्या कल्पना होत्या. भटनागर विषण्णपणे हसला. कॉरिडॉरच्या शेवटच्या टोकाला एक आलिशान रूम होती. बाहेरूनही त्या रूमची भव्यता लक्षात येत होती. भटनागरनं दारावरच्या काचेतून डोकावून आत बघितलं आणि मग माझ्याकडे बघत म्हणाला, ये रे ये. आणि भटनागरच्या पाठोपाठ मी त्या खोलीत प्रवेश केला. मी अंदाज केल्याप्रमाणे आतली रूम प्रशस्त होती. सर्व खोलीभर उंची गालीच्या पसरला होता. भिंतीवर 2-3 पेंटिंग्स टांगली होती. एका कोपऱ्यात पितळी फ्लॉवर पॉट होता, त्यात ताजी फुलं होती. बाजूला 2 गुबगुबीत सोफा होते. समोरच्या एका विशाल टेबलामागे साधारण 50-55 वर्षाचा फुल सूट परिधान केलेला गुबगुबीत गृहस्थ बसला होता. टेबलासमोरच्या बाजूला 5-6 खुर्च्या होत्या. त्यातल्या 2 खुर्च्यांवर दोघेजण बसलेले होते. शेठजी, हा विक्रम राजे. भटनागर त्या गुबगुबीत व्यक्तीकडे बघत आदमींना म्हणाला, याच्याबद्दल मी आपल्याशी बोललो होतो. आणि विकी, हे बोकाडिया साहेब, या स्टुडिओचे मालक आणि आज का आदमीचे प्रोड्युसर. नमस्ते. मी निर्विकारपणे हात जोडले. बोकाडिया साहेब माझ्याकडे बघून रुंद हसले. मग आपल्या समोर उभे राहिलेल्या दोन्ही व्यक्तींना म्हणाले, ठीक आहे, तुम्ही आता जा, मी तुम्हाला नंतर बोलावून घेतो. दोघेजण लगेच आपल्या जागेवरनं उठून उभे राहिले. आणि हे बघा, जोपर्यंत मी सांगत नाही ना तोपर्यंत कोणाला तुम्ही आत सोडू नका. दोघांनी एकाच वेळी माना डोलावल्या. बोकाडिया साहेबांना अभिवादन केलं आणि माझ्याकडे काहीशा उत्सुक नजरेनं बघत दोघेही खोलीतनं बाहेर पडले. बोकाडिया साहेबांनी पुन्हा एकदा बारीक नजरेनं माझ्याकडे बघितलं आणि म्हणाले, बसा. मी एका खुर्चीवर बसलो. भटनागर माझ्या बाजूच्या खुर्चीत बसला. सतीश, तू तुझ्या मित्राला काही कल्पना दिली आहेस का? हो दिली, अगदी जुजबी दिली. मी विचार केला कदाचित तुम्हीच त्याला सगळं काही योग्य प्रकारे सांगू शकाल. अरे जे मला माहिती आहे तेच तुलाही माहिती आहे. तू सांगितलं असतंस तरी चाललं असतं. हां, पण मी विक्रमला एवढंच सांगितलं की कोणीतरी प्रेमसागरचा खून करायचा प्रयत्न करतोय.
बोकाडिया साहेबांनी एक दीर्घ निश्वास सोडला. मग माझ्यावर आपली नजर रोखत त्यांनी विचारलं, तुला मी तुला अरे तुरे केलं तर चालेल ना? मी नुसतीच होकारार्थी मान डोलावली. बोकाडिया साहेबांचा अधिकार इथे मोठा असल्यामुळे आहोजाहो करणं त्यांना जड जात असावं. कदाचित तशी त्यांना सवयही नसावी. मला त्यांनी विक्रम राजे म्हटलं काय किंवा नुसतं विकी म्हटलं काय, मला काय फरक पडणार होता? तर गुड. मला सांग, तुला चित्रपट धंद्याबद्दल काही माहिती आहे? नाही. पिक्चर वगैरे बघतोस का नाही अधूनमधून? प्रेमसागरचा चित्रपट कधी पाहिलायस? हो, बरेच वेळा. त्याच्या ॲक्टिंगबद्दल तुला काय वाटतं? अफलातून अफलातून. फार ग्रेट ॲक्टर आहे. अभिनय त्याच्या नसानसात भिनलेला आहे. सध्या तरी त्याच्या तोडीचा ॲक्टर आपल्या चित्रपटसृष्टीत नाही आहे. करेक्ट आहे, करेक्ट आहे. या तुझ्या मताशी मी सहमत आहे. म्हणूनच या पांढऱ्या हत्तीला मी माझ्या फिल्ममध्ये घेतलं आहे. अरे, त्याच्या नुसत्या नावावर चित्रपट विकला जातो. एका चित्रपटात काम करण्यासाठी प्रेमसागर जेवढे पैसे घेतो तेवढ्या पैशात बासू 2 रंगीत चित्रपट काढू शकतो. आय सी. सिगरेट. बोकाडिया साहेबांनी स्टेट एक्सप्रेसचा टीन माझ्या पुढे सरकवला. थँक्स म्हणत मी एक सिगरेट घेतली. भटनागरनेही एक घेतली. तुम्ही? बोकाडिया साहेबांनी टीनला हात लावला नाही म्हणून मी विचारलं. नाही, मी सिगरेट ओढत नाही. डॉक्टरनी मला सिगरेट ओढायला मनाई केली आहे. मी दुसऱ्यांना सिगरेट ओढताना बघून आणि वातावरणातला सिगरेटचा धूर बघून तल्लभ भागवतो. भटनागरनी पहिल्यांदा स्वतःची सिगरेट पेटवली, मग माझी. सिगरेट पेटवून होताच मी पुन्हा बोकाडिया साहेबांकडे बघितलं. प्रेमसागर. बोकाडिया साहेब एक एक शब्द काळजीपूर्वक निवडत म्हणाले. तो जेवढा उच्च दर्जाचा कलाकार आहे तेवढाच 3rd ग्रेडचा माणूस आहे. प्रेमसागरमध्ये एवढा अहम भरलाय की स्वतःच्या तुलनेत तो दुसऱ्या माणसाला कलाकार सोडा माणूस सुद्धा समजत नाही. प्रेमसागर पब्लिकचा आवडता नट आहे कारण त्यांच्यासमोर तो केवळ अभिनेता म्हणून येतो, माणूस म्हणून येत नाही. आणि म्हणून पब्लिकला तो ग्रेट वगैरे वाटतो. प्रेमसागर म्हणजे पिक्चर हिट व्हायची गॅरंटी, बॉक्स ऑफिसवरचं खणखणीत नाणं येते. म्हणूनच मोठे निर्माता त्याला आपल्या फिल्ममध्ये घेतात आणि नंतर त्याचे सगळे नखरे सांभाळताना ज्या दिवशी त्याला साईन केलं त्या दिवसाला शिव्या घालत बसतात. प्रोड्युसरच्या नाकात दम आणणारा असा हा प्रेमसागर. म्हणूनच एवढा जबरदस्त कलाकार असूनही त्याच्याकडे सध्या एकही पिक्चर नाही. कोणीही निर्माता त्याला आपल्या चित्रपटात घ्यायला तयार नाही. सध्या तो फक्त एकाच चित्रपटात काम करतोय आणि तो चित्रपट म्हणजे माझा आज का आदमी. बोकाडिया साहेब क्षणभर थांबले. आपल्या बोलण्याचा माझ्यावर काय परिणाम होतोय हे जाणून घेण्यासाठी थांबले, पण मी कसलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. कारण अजूनही मी यात काय करू शकेन हे माझ्या लक्षात येत नव्हतं. मग बोकाडिया साहेब विलक्षण गंभीर सुरात म्हणाले, विकी, पब्लिक ना मोठं निष्ठुर असतं. आज ज्याचा उदो उदो करतात उद्या त्याला भूतकाळाच्या गर्तेत फेकून देताना एवढीही दया माया दाखवत नाही हे पब्लिक. एखाद्या कलाकाराची फिल्म मार्केटमध्ये आली नाही की पब्लिक त्या कलाकाराला सहजपणे विसरून जातं. त्याच्या अस्तित्वाची त्यांना आठवणही राहत नाही. आणि जेव्हा असा एखादा कलाकार पब्लिकच्या नजरेतनं उतरतो तेव्हा तो कितीही बडा स्टार असला तर मग निर्माते सुद्धा त्याच्याकडे पाठ फिरवतात. त्यांच्या दृष्टीनं तो मग मोडीत निघालेलं एक नाणं ठरतो. मग अर्थात अशा परिस्थितीत त्या कलाकाराचं फिल्मी करिअर संपून जातं. प्रेमसागर ही गोष्ट कधी मान्य करणार नाही, पण सध्याची परिस्थितीच अशी आहे की त्याच्या या हटवादी स्वभावामुळे आणि निर्मात्यांना स्वतःच्या तालावर नाचवं बघणाऱ्या त्याच्या वृत्तीमुळे कुठलाही निर्माता त्याला आपल्या पिक्चरमध्ये घ्यायला तयार नाही आणि त्याचं फिल्मी करिअर त्यामुळे संपुष्टात यायची शक्यता निर्माण झालेली आहे. आज प्रेमसागर बडा स्टार आहे याबद्दल दुमत नाहीच आहे. पण माझी फिल्म रिलीज झाल्यानंतर 6-8 महिन्यात त्याची दुसरी एखादी नवीन फिल्म घोषणा झाली नाही तर प्रेमसागर नावाचा कोणी एक बडा स्टार होता ही गोष्ट पब्लिक विसरेल. दुसऱ्या एखाद्या ॲक्टरमध्ये ते मग प्रेमसागरची लोकप्रियता शोधायचा प्रयत्न करतील आणि मग प्रेमसागर
फिनिश. काय माझं म्हणणं खरं आहे ना सतीश? बोकाडिया साहेबांनी भटनागरकडे बघत म्हटलं आणि भटनागर गंभीरपणे मान हलवत होकारार्थी म्हणाला, हो अगदी बरोबर आहे. कोणताही निर्माता आपल्याला साईन करत नाही ही गोष्ट प्रेमसागरच्या लक्षात आली आहे आणि म्हणूनच प्रेमसागर फिल्मी मॅगझिन्सला मुलाखती वगैरे देऊन असा आभास निर्माण करायचा प्रयत्न करतोय की तशा आपल्याला बरेच निर्माता ऑफर देत आहेत, पण आपण त्या जाणून बुजून स्वीकारत नाही. अरे बापरे, मग याचं काय कारण? त्याचं म्हणणं असं आहे की हॉलिवूडच्या मोठ्या अभिनेत्यांप्रमाणे तोही आता एका वेळी एकाच पिक्चरमध्ये काम करणार. एकाच फिल्मवर लक्ष केंद्रित केल्यामुळे आपल्या अभिनयाचे विविध पैलू आपल्याला समर्थपणे दाखवता येतील, त्या भूमिकेला न्याय देता येईल असं तो सांगतोय. पण सत्य काय आहे ते शेवटी बाहेर येतच. ज्या वर्तमानपत्रांशी मॅगझिन्सशी प्रेमसागरचं पटत नाही ना, ते स्पष्टपणे छापतात की प्रेमसागर खोटं बोलतोय. खरी गोष्ट ही आहे की कुठलाही निर्माता त्याला आपल्या चित्रपटात घ्यायला तयारच नाही आहे. तुमच्या म्हणण्याचा अर्थ की तुमचा चित्रपट पूर्ण झाल्यानंतर एवढा मोठा आणि प्रसिद्ध ॲक्टर बेकार होईल? नाही, तो अगदी बेकार होईल असं नाही म्हणता येत. पण आज जेवढी त्याची क्रेज आहे, जेवढी त्याची चर्चा आहे, तेवढी ती नक्कीच नाही राहणार. प्रेमसागर म्हणजे बॉक्स ऑफिसवरचा हुकमी एक्का आहे याची कल्पना असल्यामुळे प्रेमसागरच्या सगळ्या अटी आणि नखरे मान्य करून एखादा निर्माता त्याला आपल्या फिल्ममध्ये घ्यायला तयार होईल सुद्धा. आणि तसा कोणी पुढे आला नाही तर स्वतः प्रेमसागर एखादा डमी निर्माता पुढे करून स्वतःच एखाद्या चित्रपटाची घोषणा करेल. कारण प्रेमसागर तसा पैसेवाला माणूस आहे. स्वतःचा चित्रपट निर्माण करणं त्याला फारसं अवघड नाही आहे. काही वर्षापूर्वी त्याने असा एक चित्रपट काढला, तो चांगला चालला होता. मी काहीसा बोर होत म्हणालो, बोकाडिया साहेब, या प्रेमसागरचं जीवनचरित्र माझ्या चांगलं लक्षात आलं आहे. प्रेमसागर एक घमेंडी, आत्मकेंद्रित आणि काहीसा क्रुकेड स्वभावाचा माणूस आहे. स्वतःच्या या वागण्यामुळे तो स्वतःचं करिअर तबाह करायला निघालाय हे मला सगळं समजलं. आता तुम्ही मला हे सांगा की ही नेमकी भानगड काय आहे आणि मी म्हणजे माझ्यासारखा गैरफिल्मी माणूस तुम्हाला नेमके काय मदत करणार? तेच सांगणार आहे, पण ते सांगण्यापूर्वी प्रेमसागर कशा टाईपचा माणूस आहे हे समजणं आवश्यक होतं, कारण तुला नेमकी कल्पना यावी. बोकाडिया साहेब शांतपणे म्हणाले आणि मग भटनागरकडे बघत त्यांनी विचारलं, मी सांगतो का तू सांगू? नाही, तुम्ही सांगा. तुमच्याकडून काही सांगायचं विसरलं तर मी आठवण करून देईन की. बोकाडिया साहेबांनी आपल्या कोटाच्या आतल्या खिशातनं एक पर्स काढली. पर्समधनं त्यांनी एक घडी केलेला कागद बाहेर काढला. पर्स पुन्हा कोटाच्या खिशात ठेवून दिली. मग तो घडी केलेला कागद त्यांनी उलगडला, माझ्यासमोर धरला. मी कागद घेतला, पाहिला. ते एक टाईप केलेलं पत्र होतं. पत्र इंग्रजीत लिहिलं होतं आणि त्याचा आशय असा होता की प्रेमसागर, लवकरच या जगातला तुझा मुक्काम तुला हलवावा लागणार आहे. मी तुला ठार मारण्याचा निश्चय केला आहे. हे पत्र मी तुला मुद्दामून सावध करण्यासाठी लिहितोय. शक्य असेल तर माझ्या हातून जीव वाचवण्याचा प्रयत्न करून बघ. ते शक्य होणार नाही याची मला खात्री आहे. पत्राखाली कोणाचीही सही किंवा नाव नव्हतं. हे पत्र प्रेमसागरला पोस्टाने आलं होतं का? नाही. पत्र लिहिणाऱ्यानं ते प्रेमसागरपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठ्या अभिनव मार्गाचा उपयोग केलेला होता. अच्छा, तो कोणता मार्ग? त्या दिवशी ना प्रेमसागरवर एक शॉट घ्यायचा होता. आमच्या ड्रेसमेकरकडनं त्याच्यासाठी नवीन सूट आला होता शिवून. तो सूट घालून प्रेमसागरला शॉट द्यायचा होता. प्रेमसागरनं जेव्हा तो सूट घातला तेव्हा त्या सुटाच्या खिशात हे पत्र त्याला मिळालं. मग हे पत्र मिळाल्यावर प्रेमसागरवर त्याची काय प्रतिक्रिया? त्याला वाटलं होतं कोणीतरी त्याची चेष्टा केली आहे. तो कमालीचा संतापला. अख्ख्या युनिटला त्यांनी शिव्या घातल्या. अरे, त्या पत्राने त्या दिवशी प्रेमसागरचा मूड इतका खराब करून टाकला होता की 4 तास मेहनत करून एकही शॉट ओके झालेला नव्हता. शेवटी चौथा रिटेक झाल्यानंतर कंटाळून पॅकअप करण्यात आलं. भटनागरनं अधिकची माहिती पुरवली. ही चिठ्ठी त्या सुटाच्या खिशात ठेवली कोणी याचा काही तपास लागला? कसा लागणार? हा सूट किती जणांच्या हातातून पास होत आला होता कोणाला माहिती.
शिवाय ड्रेसमेकरच्या इथे आणि स्टुडिओतही तो किती काळ तसाच पडून राहिला होता माहिती काय? ही चिठ्ठी सुटाच्या खिशात नेमकी कुठे ठेवली गेली हे जाणून घ्यायचं साधनही आमच्याकडे नव्हतं. ड्रेसमेकरच्या इथे ठेवली गेली, रस्त्यात ठेवली गेली का स्टुडिओत ठेवली गेली सांगणार कसं? स्टुडिओमध्ये शेकडो माणसं काम करतात, शेकडो माणसं रोज येत जात असतात. मग हे काम नेमकं कोणाचं समजणार कसं? पोलिसांना याविषयी काही सूचना दिली गेली होती? नाही ना. प्रेमसागरप्रमाणे सगळ्यांना हा चेष्टेचा प्रकार वाटला होता, म्हणून पोलिसांना सूचना देण्याचं कोणाच्या मनातच आलं नाही. पण मी मात्र हे पत्र पोलिसांना दाखवलं जावं अशी सूचना केली होती बरं का, भटनागर मध्येच म्हणाला. पत्र टाईप केलेलं होतं आणि मी असं ऐकलंय की हे पत्र कुठल्या टाईपरायटरवर टाईप केलं गेलंय हे शोधून काढण्याचं खास तंत्र असतं ना पोलिसांच्याकडे. त्यावरून मग पत्र पाठवणाऱ्याचा ठिकाणा शोधून काढता येतो. पण माझी सूचना ना कोणी मनावर नाही घेतली, सगळ्यांनी मलाच वेड्यात काढलं. नाही, पण नंतर राग थंड झाल्यावर प्रेमसागर हेच म्हणाला की बरं झालं पोलिसांना याबाबत काही कळवलं नाही, ते उगाचच पोलिसांनी येऊन सगळ्यांना तंग केलं असतं. आपल्याच एखाद्या मित्रानं ही अशी चेष्टा केलेली असावी असं सुद्धा त्यांनी बोलून दाखवलं. आपण चेष्टेत सुद्धा एखाद्याला खुनाची धमकी घेणं हा गंभीर गुन्हा आहे. तुम्ही या पत्राची सूचना पोलिसांना द्यायला हवी होती. आता तो प्रेमसागर एक मूर्ख म्हणून सगळ्यांनी त्याच्या मूर्खपणाला हातभार लावायचा? हे बघ विकी, आमची चूक झाली हे मान्य करतो आम्ही, पण पुढे ऐक ना, त्यानंतर तर यापेक्षाही अधिक मूर्खपणासारख्या गोष्टी झाल्या आहेत आणि अजून सुद्धा त्या घडत आहेत. काय झालं नंतर? हे पत्र सापडल्यानंतरच्या 5व्या दिवशीची गोष्ट आहे. आज का आदमीसाठी या स्टुडिओत एक क्लबचा सेट लावला होता. ज्या दृश्याचं शूटिंग होणार होतं ना त्या दृश्यात व्हिलन हिरोवर रिव्हॉल्व्हरमधनं गोळ्या झाडतो असं दाखवलं जाणार होतं. अशा दृश्यात रिव्हॉल्व्हरमध्ये नकली गोळ्या भरल्या जातात. रिव्हॉल्व्हर झाडलं ना की त्याचा फक्त आवाज येतो, धूरसुद्धा निघतो. शूटिंगला सुरुवात होण्यापूर्वी व्हिलनचा रोल करणाऱ्या प्रशांतला नकली गोळ्यांनी भरलेलं ते रिव्हॉल्व्हर देण्यात आलं. रिव्हॉल्व्हरमधल्या नकली गोळ्या मी स्वतः माझ्या हाताने भरल्या होत्या आणि एक फायर करून रिव्हॉल्व्हर व्यवस्थित काम देतं याची खात्रीसुद्धा करून घेतलेली होती. डायरेक्टर बापू सेटवर लाइटिंग वगैरेची अरेंजमेंट करत होता आणि मी, व्हिलन प्रशांत आणि प्रेमसागर मेकअप रूममध्ये बसून शॉट तयार व्हायची वाट बघत होतो. प्रशांतनं रिव्हॉल्व्हर आपल्या समोर असलेल्या टिपॉयवर ठेवलं होतं. आम्ही गप्पा मारत होतो. बोलता बोलता प्रेमसागरनं सहज चाळा म्हणून समोरचं रिव्हॉल्व्हर उचललं होतं आणि कितीतरी वेळ तो रिव्हॉल्व्हरशी खेळत होता. मग अचानक त्याला काय वाटलं कोणास ठाऊक, त्याने रिव्हॉल्व्हर सरळ धरलं आणि फायर केलं. रिव्हॉल्व्हरमधनं गोळी निघाली. खरी गोळी होती ती बरं का विकी. आणि प्रशांतच्या कानाजवळून जात त्याच्या मागे असलेल्या एका आरशावरती गोळी आपटली. त्या भल्या मोठ्या आरशाचे तुकडे तुकडे झाले. बोकाडिया साहेब क्षणभर गप्प राहिले. ते दृश्य आत्ताही त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहिलेलं असावं. क्षणभर थांबून पुन्हा ते म्हणाले, विक्रम, प्रशांत पिक्चरमध्ये क्रूर व्हिलनचा रोल जरूर करतो, पण प्रत्यक्षात तो फार भित्रा माणूस आहे. त्याला जेव्हा समजलं की आता केसाच्या अंतरावरनं आपला मृत्यू जवळ येऊन गेला होता, तो इतका घाबरला, बेहोश होता होता वाचला बिचारा. नंतर कितीतरी वेळ त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. माझी अवस्था काहीशी तशीच झाली होती. मी एकदा हादरून फुटलेल्या आरशाकडे, एकदा प्रेमसागरच्या हातातल्या रिव्हॉल्व्हरकडे बघत राहिलो होतो. आणि मग त्यावेळी प्रेमसागरची काय अवस्था? अरे तोही काही क्षण एखाद्या दगडी पुतळ्यासारखा स्तब्ध झाला होता. मग तो जोरात ओरडला आणि हातातलं रिव्हॉल्व्हर त्याने एवढ्या जोरात झटकलं की जणू काही आत्तापर्यंत त्याने हातात जिवंत साप धरला होता. बोकाडिया साहेब पुन्हा क्षणभर थांबले आणि म्हणाले, आता प्रेमसागरची किंकाळी ऐकून सेटवरचे, स्टुडिओतले सगळे कर्मचारी मेकअप रूममध्ये घुसले, पण तोपर्यंत घडलेल्या घटनेची तीव्रता कमी झाली होती. मी कर्मचाऱ्यांना मेकअप रूममधनं बाहेर काढलं, सतीशला रिव्हॉल्व्हर उचलायला सांगितलं. मी बघितलं, रिव्हॉल्व्हरमध्ये आणखीन एक खरी बुलेट शिल्लक होती बरं का, भटनागर म्हणाला. बोकाडिया साहेब पुन्हा सांगायला लागले, प्रशांत बसलेल्या धक्क्यातून भानावर आला तेव्हा तो प्रेमसागरवर भडकला. प्रेमसागरने आपल्याला ठार मारायचा प्रयत्न केला असे आरोप करायला लागला. प्रेमसागरच्या अंगावर धावून गेला.
मी आणि सतीशनी मोठ्या मुश्किलीनं त्याला बाजूला केलं, समजावलं की हे प्रेमसागरला थोडंच माहिती होतं का की रिव्हॉल्वरमध्ये कोणीतरी खऱ्या गोळ्या भरून ठेवल्या आहेत. उलट खुद्द प्रेमसागर शूटिंगच्या वेळी प्रशांतच्या हातून त्या गोळीचा बळी पडणार होता. तेव्हा कुठे प्रशांत शांत झाला. मग या घटनेचा रिपोर्ट तुम्ही पोलिसात केला? नाही ना. का बरं? तो प्रेमसागर ऐकायलाच तयार नव्हता. घटनेची तीव्रता कमी झाल्यावर प्रेमसागर संतापानं वेडापिसा झाला आणि जो माणूस आपल्या जीवावर उठलाय त्याला आपण स्वतः शोधून काढू असं म्हणायला लागला. मग हा सरळ सरळ मूर्खपणा आहे ना. तो काय चित्रपटात आचाट साहस करतो तशी प्रत्यक्ष जीवनात करायला बघतो काय? मी काहीशा चढ्या स्वरात विचारलं. नाही तर काय? हे साले हिरो एका झापडीचे नसतात. पडद्यावर दादा गुंडांशी लढतात म्हणून त्यांना काय प्रत्यक्षात तसा करता येईल असं वाटतं का? मूर्ख लेखाचे. पण मला एक कळत नाहीये. मी बोकाडिया साहेबांकडे बघत म्हणालो, पोलीस रिपोर्ट करायला प्रेमसागर का परवानगी देत नव्हता? नाही, मी त्याला विचारला हाच प्रश्न. त्यावरचं त्याचं उत्तर तसं म्हटलं तर बरंचसं तर्कसंगत होतं. त्याचं म्हणणं हे की तो करोडो लोकांचा मनपसंत हिरो आहे, पब्लिकमध्ये त्याची विशिष्ट प्रकारची इमेज आहे. तो जर सर्वसामान्य माणसाप्रमाणे पोलिसांच्या चक्रात सापडला तर पब्लिकचा त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलेल, त्याच्या इमेजला तडा जाईल. एवढंच नाही तर जे घडलं त्याची कल्पना स्टुडिओत असलेल्या लोकांनाही देऊ नये अशी स्पष्ट आदेश वजा सूचना त्यांनी आम्हाला करून टाकली. कुठल्याही परिस्थितीत घडलेली घटना बाहेर फुटू नये अशी त्याची इच्छा. मग प्रेमसागरच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही या गोष्टीची वाच्यता कुठे केली नाही. आणि तरी गंमत म्हणजे ही घटना अगदी तपशीलवार सगळ्यांना माहिती झाली. ती कशी काय? या घटनेचा संपूर्ण वृत्तांत एका फिल्मी पाक्षिकात छापून आला. तो रिपोर्ट लिहिणाऱ्यानं त्या घटनेची इतकी साध्यंत आणि तपशीलवार माहिती लिहिली होती की जणू काही तो अज्ञात लेखक त्या घटनेच्या वेळी स्वतः घटनास्थळी हजर होता असं वाटावं. प्रेमसागरनी तो छापून आलेला वृत्तांत वाचला होता का? हो, तो अतिशय नाराज झाला. मग त्यांनी आमच्यावरच आरोप केला की मी, बापू, प्रशांत किंवा सतीश आमच्या चौघांपैकी कोणीतरी घटना प्रेसला सांगितलेली असणार. त्या फिल्मी पाक्षिकाचं नाव काय? फिल्मी दुनिया. दर 15 दिवसांनी छापला जात होतो. तुम्ही त्या फिल्मी दुनियाच्या संपादकाला विचारलं नाही का की त्याला ही बातमी कशी मिळाली? मी त्या फिल्मी दुनियेचा संपादक आहे श्याम अगरवाल. त्याला माझ्या ऑफिसात बोलवून घेतलं. मी बोलवल्यावर तो इथे आला, पण त्यांनी मोठ्या नम्रपणे ही बातमी आपल्याला कशी मिळाली हे सांगायला नकार दिला. मी त्याला थोडाफार धमकावण्याचा प्रयत्न केला. खोट्या अफवा पसरवण्याच्या आरोपाखाली त्याच्यावर फिर्याद दाखल करण्याची धमकी देऊन पाहिली. पण त्या श्याम अगरवालवर त्याचा काही परिणाम झाला नाही. त्यांनी त्या बाबतीत पूर्णपणे मौन पाळलं. एवढं बोलून बोकाडिया साहेब क्षणभर थांबले. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य लिखित पुन्हा एकदा ही कादंबरी. या कादंबरीचा हा होता पहिला भाग. दुसरा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटू दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.